मध्ये गेलता तो चेक केला पहिले इथून तिकडे गेला होता इथं परत चेक केलं कुठं कुठं काय काय आधी तिथं जाणं होता तिथून इथं घरात होता ते. माझं नाव कल्याणी कारभारी शेजवळ, राहणार टोकी इब्राहिमपूर. 12:30 ते 1च्या दरम्यान रात्री चोर आले होते. ते आले तर डायरेक्ट म्हणजे माझी आजी झोपलेली होती घरात आणि भाऊ बाहेर झोपलेला होता. तर आजीचा दरवाजा ओपन होता तर मग चोर डायरेक्ट आजीच्या घरामध्ये घुसले. मग आजी आरडाओरडा करायला लागली म्हणून भैया बाहेर झोपला होता तो उठला तर त्याच्याजवळ पण चोर उभं होते. तर ते उठला सरच्या चोरांनी त्याच्यावर हमला केला, म्हणजे त्याला मारलं तर त्याच्या डोक्याला लागलं. तर तो त्याला 4 टाके पडले. तर सध्या घाटीला आहे हॉस्पिटलला. आणि त्याच्यानंतर तो ओरडला, त्याला जेव्हा मारलं तेव्हा तो ओरडला. तर मग तो म्हणजे जोरात म्हणला पप्पा पप्पा करायला लागला. म्हणून आम्ही सगळे घाबरलो, अचानक तो का ओरडला म्हणून पप्पा घराच्या म्हणजे पप्पांनी आम्ही दरवाजा ओपन केला. सगळ्यात पहिले पप्पा घराच्या बाहेर आले. पप्पा घराच्या बाहेर आले तर येत नाही तर लगेच त्यांनी पप्पावर पण हमला केला. म्हणजे पप्पाला पण डोक्याला मारलं किंवा काठी होती, दांडा होता त्यांच्याकडे, त्यांनी डोक्यात मार केला. पप्पा मग खाली पडले आणि मग खाली पडले तर मग पप्पाला असं वाटलं की मी जर दांगोडा केला तर हे अजून मारतील, म्हणून पप्पा एकदम शांत पडले. तर त्यांनी अजून म्हणजे पाठीमध्ये इकडे तिकडे मारायला लागले. आणि पप्पाच्या हातामध्ये अंगठ्या वगैरे होत्या, गळ्यात चेन होती ती पण काढून घेतली. हातामध्ये अंगठ्या होत्या त्या निघत नव्हत्या तर मग हातावर पाय देऊ ते अंगठ्या काढल्या त्यांनी आणि अंगावर पाणी टाकू मारत होते. त्याच्यानंतर मग मम्मी पण गडबडली ना, तर मग मम्मी पण दरवाजा ओपन करायला लागली. पण ते दरवाजातच उभं होते तर अचानक सगळे आतमध्ये घुसले. म्हणजे आम्हाला बाहेर यायचं काही चान्सच झाला नाही. आणि चाकू डायरेक्ट गळ्याजवळ लावला आणि म्हणजे दांगोडा करायचा नाही, म्हणजे दांगोडा केला तर मार खायचा नाही, शांत बसा म्हणे, तर जे असेल ते सगळं काही काढून द्या म्हणे. तर मग नाही तर परत येऊ म्हणे जर दिलं नाही तर. मम्मीला तर ते डायरेक्ट मारायला लागले ना, काढून देत नव्हते. तर आम्ही त्यांना बोललो की मारहाण काही करू नका, कोणाला काही तुम्हाला जे पाहिजे ते घ्या म्हणलं. तर म्हणजे आम्हाला विचारत होते माल का रखा आहे तुम्ही. आम्ही म्हटलं आमच्याकडे काहीच नाही, म्हटलं जेवढं आहे तेवढं तुम्हाला दिलंय म्हणून. तरी पण त्यांनी सगळं काही घरामध्ये उचाकपाचक केली आणि जेवढं काही सापडलं तेवढं घेऊन गेले. म्हणजे मारहाण माझ्या भावाला आणि आजीला आणि पप्पाला गेली. ते म्हणे तुमचा मोबाईल कुठे आहे म्हणे. तो मोबाईल वगैरे घरातच होते, सगळे मोबाईल घेऊन टाकले आमच्याकडून. आणि जाता वेळेस त्यांनी बाहेरून डोर लावून घेतला आणि माझ्या पप्पाला भैयाला आणि आजीला पण त्या घरामध्ये बंद करून ठेवलं होतं एका रूममध्ये, आणि मम्मीला आणि मला एका रूममध्ये बंद केलं. मोबाईल वगैरे घेऊन गेले. पप्पाचा मोबाईल पाण्यामध्ये टाकून दिला, भैयाचा मोबाईल तिकडे शेतामध्ये नेऊन टाकला. मग नंतर इथून तिकडे गेल्यानंतर मग ते काकाच इकडे गेले, म्हणजे इकडे दांगोड झाला म्हणून तोपर्यंत काकांनी गावामध्ये फोन केले. तर त्यांनी ऐकलं ते की फोन केले म्हणून. तर मग ते लगेच बोलले की यांनी फोन केले म्हणे गावात, आता यांना धुवा म्हणे असं बोलले. तर मग डायरेक्ट त्यांनी दरवाजेमधून लॉक करून घेतले, कारण दरवाजे उघडत नव्हते ते. तर मग त्यांनी त्यांच्याजवळ ते हत्यार होतं, त्याने पत्तर कापलं आणि मग एका जणांनी आतमध्ये जाऊन डोर खोलला आणि मग सगळे आतमध्ये चालले गेले. आणि मग त्यांची पण घरामध्ये किती नुकसान झाली ते नाही सांगता येणार सर मला, पण त्यांचं पण सोनं वगैरे पैसे वगैरे जेवढं काही होतं सगळं काही घेऊन गेले. आणि त्याच्यामध्ये माझ्या काकावर पण हमला केला, काकूवर पण हमला केला. आणि एक म्हणजे आमची पाहुणी होती तिला पण म्हणजे थोडं मारहाण केली. आमची मागणी एवढीच आहे की आमचं जेवढं नुकसान झालं तेवढं सगळं आम्हाला भरपाई करून द्या. कारण आमच्याकडं माहिती का आता सध्या 1 रुपया पण नाही आहे घरामध्ये. आम्ही म्हणजे कसं राहायचं, कसं काय खायचं काय प्यायचं, कारण आमचं सगळं उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. खाय प्यायचं पण काहीच नाही राहिलेलं आहे. ते 7 जण होते घरामध्ये घुसलेले. 3 जण आमच्या पशी होते आणि 3 जण पाहायला आहे आणि काही दरुजात उभा होते. पण तर माझ्या मालकाला आणि मुलाला खूप मारलं. 3.5 तोळे सोनं होतं माझं. काय काय होतं त्याच्यात झुंबर, लंबी पोत, अंगठ्या, पोराचे नेकलेस. आजीला खूप मारलं, आजीचं भरपूर गेलं. काय केलं? आजीच्या कानातलं, गळ्यातलं,